आपण बाई माणसाला कधी घरातल्या कामांपासून सुट्टी मिळेल का हो? नाही. आणि जर सुट्टी मिळाली ना तर या घराचं काय होईल या विचाराने मी तर म्हणते मला सुट्टी कधीच नको. सकाळीच ना खरंच खूप कंटाळा आला होता आवरायचा. आणि त्यात सकाळी झालं असं, परीचं सर्व रेडी असताना आज परीची बस सुटून गेली. त्यामुळे तिची ना आज ॲब्सेंटी लागली. हे मला बिलकुल नाही चांगलं वाटलं. मग लागली मी पटापट घरातली कामं उरकायला. घर जरी तुम्हाला वाटत असेल खूप चमकते काय आवरायचं, असं काही नाही. इतकी क्लोजली जर बघाल ना खूपच धूळ झालेली आहे. आणि शिवाय बिल्डिंगचं अपूर्ण काम पूर्ण करायचं बिल्डरचं काम चालू आहे, त्यामुळे तर इतकी धूळ घरात येते. आणि खिडक्या दारं लावले ना तर घरात फ्रेशनेसही वाटत नाही. थोडी दिवा बत्ती वगैरे झाली का घराची दारं खिडक्या उघडे ठेवले तरच आपल्याला खरं वाटतं, घरात चांगली एनर्जी ॲक्टिव्ह होते. त्यामुळे उघडं ठेवावं लागतं. मग धूळ येतं आपलं काम हे साफ करावंच लागेल. आणि शिवाय माझी सर्व कामं ना वार बघून चालू असतात. तुमची अशीच असतात का? कारण मी एकदा जर कुठला व्हिडिओ बघितला या वारी हे करू नये तर मी खरंच ते गोष्टी करताना मला 10 वेळा विचार येतो. आणि केल्यानंतर काय झालं तर हां हे ह्याच्यामुळेच झालं, असं माझ्या बाबतीत घडतं. तुमच्याही घडतं का मला नक्की सांगा. कपडे धुतलेले होते, वाळत लावायला घेतले. कारण आपल्याकडे काही वॉशिंग मशीन वगैरे नाही, आपले सगळे हाताचीच कामं आहेत. त्यामुळं पटापट जोराची मला भिंत लागली ना, खरं अक्षरशः त्या क्षणाला मला मालेगावमध्ये झालेली घटना माझ्या डोळ्यासमोर आली. खरंच त्यावेळेस त्या 3 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार जो झाला, खरंच काय तिचा जीव म्हटला असेल. काय त्या हरामखोर व्यक्तीला ना खरंच पब्लिकच्या हवाले देऊन असं दगडाने ठेचून मारलं पाहिजे. इतकं क्रूरपणे तो कसा करू शकतो आणि काय ते लहानसं जीव. खरंच मला माझीही मुलगी आहे, इतकं मला वाईट वाटलं या गोष्टीचं. आणि महाराजांची फोटो फ्रेम पुसताना एकच माझा विचार डोक्यात होता आणि मी मनातल्या मनात महाराजांना हेच सांगत होती, महाराज तुमचं शासन पुन्हा लागू झालं पाहिजे